काय बनता विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री लेक्चरर, केमिस्ट्री टीचर VB सूर्यवंशी सर. 11वीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा YouTube चॅनलच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण रेडॉक्स रिएक्शन या टॉपिक मधला पुढचा पार्ट आपण बघतोय. काही साधे एक्झाम्पल्स आपण ऑक्सिडेशन नंबरचे बघितलेले आहेत, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय विशिष्ट असे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स की ज्या एक्झाम्पल्स मध्ये विद्यार्थ्यांच्या चुका होतात किंवा ते नीट जेईच्या एक्झामला विचारले जातात असे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. सो फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. I3 minus I3 plus, next NaN3, after that you can say ClO3 minus, then As2S3, then MnO4 minus. हे एक्झाम्पल्स आपण आज सोडवणार आहे. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला आयोडीनची ऑक्सिडेशन नंबर काढायचे, याच्यामध्ये पण आयोडीनची, याच्यामध्ये यस नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काढायचे, या केसमध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे, इथं आर्सेनिकची काढायची आहे AS ची, आणि इथं Mn ची. तर चला, आपल्या रूलनुसार ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची त्याची ऑक्सिडेशन स्टेट लेट अस कन्सिडर X, and I3 minus is the ion. So I can write sum of oxidation number is equals to, त्याचा काय असेल बेटा, चार्ज, is equals to त्याचा चार्ज. मग आयोडीनचे 3 आयटम आहेत, सो 3 into I is equals to त्याचा चार्ज आहे -1. सो 3 into X is equals to -1, म्हणून 3x is equals to -1, म्हणून x is equals to -1/3. हे आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ऑक्सिडेशन नंबर प्लस किंवा मायनस असते, फ्रॅक्शन मध्ये असते, हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. फ्रॅक्शन मध्ये सुद्धा ती असते. आता या एक्झाम्पलचं सोल्युशन आपल्याला करायचं आहे. या एक्झाम्पल सोल्युशन. सो याच्यामध्ये बघा, याचा ऑक्सिडेशन नंबर माहिती नाही, तो आपण घेतला X. अगेन इट इज द आयन, हा सुद्धा कोणा बेटा, आयन आहे. इट इज द आयन. सॉरी मित्रांनो, है ना, आमचा मुलगा रडायला लागला, मग ते शूटिंग मध्ये डिस्टर्ब होतो म्हणून मी त्याला शांत करून आलो. चला, हे झालं. आता हा आयन आहे. मग आयन आहे म्हटल्यानंतर सम ऑफ ऑक्सिडेशन नंबरची बेरीज किती होणार आहे, चार्ज. सो आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय झाला, त्याचा चार्ज, इज इक्वल्स टू चार्ज. आयोडीनचे 3 आयटम्स आहेत, बरोबर, त्याचा चार्ज किती आहे, +1. सो 3x इज इक्वल्स टू +1, म्हणून x बरोबर +1/3. हेही आन्सर आपल्याला इथं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे, हे झालं. आता पुढचं बघूयात आपण. नेक्स्ट बघा बाळांनो, NaN3 सोडियम नायट्राइड, सोडियम नायट्राइड. मग याचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे, तो आपण घेऊयात किती, X, नायट्रोजनचा. मग सोडियमचा किती असतो, +1, आणि सोडियम Na3 हा न्यूट्रल आहे ना बाळांनो, हा कसा आहे, न्यूट्रल आहे. मग न्यूट्रल असेल तर काय रूल आपला, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय असेल, 0. मग बघा, सोडियमचा 1 आयटम प्लस
नायट्रोजनचे 3 ॲटम्स बरोबर 0. मग सोडियमचा ऑक्सिडेशन नंबर +1 +3 x डायरेक्ट लिहिला मी इज इक्वल्स टू 0. सो 3x इज इक्वल्स टू 1. पण कसा मायनस हा तिकडे गेला. सो x इज इक्वल्स टू -1/3. x इज इक्वल्स टू -1/3. ओके. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल चला. ClO3- क्लोरेट आयन. मग आता ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2. क्लोरीनचा माहिती नाही, तो घेतला आपण किती x. आणि ClO3 च्या टकोऱ्यावर मायनस आहे म्हणजे दिस इज आयन. मग आयन असेल तर रूल माहिती आहे, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू इट्स चार्ज. मग क्लोरीनचा 1 ॲटम प्लस ऑक्सिजनचे 3 ॲटम बरोबर चार्ज -1. सो x प्लस 3 इंटू -2 बरोबर -1. सो x -6 इज इक्वल्स टू -1. सो x इज इक्वल्स टू -1 प्लस 6. सो x इज इक्वल्स टू +5. मग आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर क्लोरीन हा नॉन मेटल आहे, मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट मायनस यायला पाहिजे. बरोबर आहे. पण लक्षात ठेवा क्लोरीन पेक्षा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. क्लोरीन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ऑक्सिजन, म्हणून ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा निगेटिव्ह आलेला आहे. ओके, लुक ॲट दॅट. एनी डाऊट? ठीक आहे. आता पुढचा आहे, दिस इज इम्पॉर्टंट एक्झाम्पल. AS thrice arsenic sulfide. नाव याची आपल्याला माहिती पाहिजे, बिकॉज इथं आपण सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती घेणार माहिती नाही ना. जनरली ऑक्सिजन, हायड्रोजन, मेटलच्या माहिती असतात. सल्फर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. मग इथं लक्षात ठेवा की आर्सेनिक सल्फाइड इज द बायनरी कंपाऊंड. कसला कंपाऊंड आहे? बायनरी कंपाऊंड. अँड इन बायनरी कंपाऊंड सल्फर इज इन द फॉर्म ऑफ सल्फाइड. अँड सल्फाइड म्हटला की यस चा चार्ज येतो -2. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. मग हे ज्या विद्यार्थ्यांना समजेल, हे माहिती असेल, त्यांनाच हे एक्झाम्पल सोडवता येणार आहे. म्हणून दिस एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट. आणि लक्षात ठेवा, इन एनी बायनरी कंपाऊंड सल्फर हॅज द ऑक्सिडेशन नंबर -2. सल्फर हॅज द ऑक्सिडेशन नंबर -2. सो आपण इथे सोडवतो त्याला. सो बघा, AS ट्वाइस S3 आर्सेनिकची कॅल्क्युलेट करायची आहे. आपण घेतली x आणि सल्फरची ऑक्सिडेशन नंबर -2. सो हा न्यूट्रल आहे, सो इट इज न्यूट्रल है ना. म्हणून रूल काय आला, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू बेटा काय आला 0. सो आर्सेनिकचे 2 ॲटम आहेत प्लस सल्फरचे 3 ॲटम आहेत इज इक्वल्स टू 0. सो 2 into x plus 3 into -2 is equals to 0. So 2x minus 6 is equals to 0. 2x is equals to +6. Hence x is equals to +3. Arsenic ची yes oxidation number, oxidation state किती आला बेटा? +3. Now AS2S3, that is the arsenic sulfide, and which is the binary compound, and in binary compound sulfur is in the state of sulfide, and sulfide's formula is S-2, hence its oxidation number is -2. ठीक आहे. चला लक्षात येईल. हे पुढचा बघूयात आपण आता. नेक्स्ट आहे
MnO4 मायनस मॅग्नेशियमची काढायची आहे, ज्या एलिमेंटची काढायची आहे त्याची घेतली X, ऑक्सिजनचा -2, ऑक्सिजनचा -2. मग आता हा आयन आहे, कारण त्याच्या डोक्यावरती काय दिसतोय आपल्याला, अपीअरंट चार्ज दिसतोय. आयन असेल तर काय रूल आपला, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय असेल त्याचा चार्ज. गुड. मग बघा, मॅग्नेशियमचा एक ऍटम आहे, ऑक्सिजनचे 4 ऍटम आहेत आणि त्याचा चार्ज -1. सो x plus 4 into -2 is equals to -1. So x minus 8 is equals to -1. So x is equals to -1 plus 8. So x is equals to +7. कळतं सगळ्यांना? 100%. ओके. सो हे एक्झाम्पल सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघा, मी सांगतो तुम्हाला. ते असं आहे, ClF7 आणि याच्यामध्ये त्यांनी क्लोरीनची विचारली. हे दोन्ही नॉन मेटल आहेत, पण फ्लोरीनची ऑलवेज किती असते बेटा ऑक्सिडेशन नंबर -1. क्लोरीनचा घेतला X आणि ClF7 हा न्यूट्रल आहे. हा कसा आहे, न्यूट्रल आहे. मग न्यूट्रल असेल तर काय रूल आपला, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय असेल 0. सो क्लोरीनचा एकच आयटम आहे आणि फ्लोरीनचे 7 आयटम आहेत, त्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज 0. सो x plus 7 into -1 is equals to 0. x minus 7 is equals to 0. So x is equals to +7. म्हणजे आपल्याला जे वाटत होतं की क्लोरीनचा -1 असायला पाहिजे, तो तसा असत नाहीये. इन डिफरंट कंपाऊंड दे शो डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट डिपेंडिंग अपॉन द कंबाइनिंग कॅपॅसिटी. कळतं एक्झाम्पल? 100%. काय डाऊट नाहीये? 100%. मग एका विद्यार्थ्यांनी मला विचारला, सर O3 ची किती असेल? O3 म्हणजे कोण आहे? हा ओझोन आहे. ओझोनचा किती असेल? तर ओझोनचा कसा काढणार? 0 येणार काय? याचा नाही. ओझोन इज कसा आहे? फ्री आहे. ओझोन इज कसा आहे? अनकंबाइंड आहे. तो दुसऱ्या सोबत कंबाईन झाला नाहीये, म्हणजे त्याने दुसऱ्यासोबत इलेक्ट्रॉन शेअर नाही केले. सो याच्या ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे तुमचा? 0. कळतं सगळ्यांना? 100%. काय डाऊट नाहीये? ठीक आहे. मग आता आपण असे एक्झाम्पल्स बघूयात, ज्या एक्झाम्पल्स मध्ये आपण डायरेक्टली आयनचा वापर करतो. कोणाचा वापर करतो? आयनचा. मग आयनचा जो चार्ज आहे तो चार्ज आपण ऑक्सिडेशन नंबर मध्ये वापरू शकतो किंवा तो तिथं घेणार आहे. उदाहरणार्थ काय एक्झाम्पल्स बघूयात आपण. K4FeCN6 इथं सायना फेरसचा आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर बघितलं आपण Ni निकेल टेट्रा कार्बोनिल मध्ये निकेलचा काढायचा आहे, है ना. किंवा दुसरा आपण घेतला PbBrO3 ट्वाइस. इथं ब्रोमीनचा पण काढायचा आहे आणि पीबीचा पण काढायचा आहे. आणि एक एक्झाम्पल आपण बघूयात, ते म्हणजे K3SOFeOH6. मग अशा एक्झाम्पल्स मध्ये आपण ते कसं काढायचंय, कशी ऑक्सिडेशन स्टेट काढायचंय हे पाहूया. बघा बाळांनो, व्हॉट आय एम सेइंग, इथं CN हा आयन आहे, हा लिगँड आहे. आता लिगँड तुम्हाला माहिती नाहीये, पण CN चा चार्ज -1 असतो. म्हणजे आपला नियम आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ द आयन इज किती असतो? इट्स चार्ज. मग सायनाइडचा चार्ज -1 आहे, म्हणजे CN चा ऑक्सिडेशन नंबर आपण घेणार आहे -1. म्हणून आपल्याला सगळे आयन्स माहिती पाहिजे. त्याच्याशिवाय पोटॅशियमचा किती असतो बेटा? +1. आणि फेरसचा किती असणार? X. आणि याच्या डोक्यावरती आपल्याला कुठेही चार्ज दिसत नाहीये, म्हणजे हा कोण आहे तुमचा? दिस इज न्यूट्रल मॉलिक्यूल. मग अकॉर्डिंग टू द रूल, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल एलिमेंट इज 0.
मग बघा पोटॅशियमचे 4 ऍटम आहेत, फेरसचा एकच ऍटम आहे आणि सायनाइडचे 6 ऍटम आहेत. सगळ्यांच्या ऑक्सिडेशनची बेरीज किती झाली? 0. सो 4 into +1 plus x plus 6 into -1 is equals to 0. So 4 plus x minus 6 is equals to 0. So x minus 2 is equals to 0. So x is equals to किती आला तुमचा? +2. हे आपल्याला समजलं पाहिजे. कळतं सगळ्यांना? मग जर तुम्हाला सायनाइडचा ऑक्सिडेशन नंबर किंवा त्याचा चार्ज किती असतो हे माहिती नसेल तर तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवता येणार नाहीये. म्हणून माझी रिक्वेस्ट अशी आहे, की आयनचा जो टेबल आहे, आयनचा टेबल, त्याचा चार्ज, आयनचा काय बेटा? चार्ज, कॉमा त्याचा फॉर्म्युला आणि त्या आयनचं नेम, त्याचं नाव काय, हे आपण पाठच करावं. हे पाठ करा. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये यस खूप 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 महत्वाचं आहे. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, है ना? सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. काय रिक्वेस्ट आहे बघा, की आयनचा टेबल, मोनोव्हॅलेंट आयन कोणते आहेत, मोनोव्हॅलेंट आयन कोणते, डायव्हॅलेंट आयन कोणते, ट्रायव्हॅलेंट कोणते, कॅटायन कोणते, ऍनायन कोणते, हे तोंडपाठच करायचे. प्लीज 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 लक्षात ठेवा. आयनचा टेबल म्हणजे त्याचा चार्ज काय, त्याचा फॉर्म्युला काय, त्याचं नाव काय, हे पाठच करायचं आपल्याला. ओके, तुम्ही पाठ करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आयनचा टेबल किंवा चार्ट नाही मिळाला त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. पुढे जाऊयात. हा आहे निकेल टेट्रा कार्बोनिल. मग आता CO जो आहे याला कार्बोनिल ग्रुप बोलतात. कोणता? कार्बोनिल ग्रुप. आणि हा जो आहे हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल आहे म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे? 0. मग निकेलचं किती कन्सिडर करणार तुम्ही? X. ओके, आणि हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल आहे म्हणून काय होणार सांगा? सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर किती असेल याची? 0. मग बघा निकेलचा 1 ऍटम प्लस कार्बोनिलचे 4 ऍटम यांच्या ऑक्सिडेशनची बेरीज होणार 0. मग हा झाला x प्लस 4 into 0 बरोबर 0. सो x इज इक्वल्स टू काय आला तुमचा? 0. मग हा जो ग्रुप आहे हा न्यूट्रल आहे. हा कसा आहे? न्यूट्रल आहे. याला लिगॅंड असं बोलतात. हे आपल्याला पुढे माहिती होईल. त्यानंतर अतिशय महत्वाचं हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल जेईला एक वेळेला विचारलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवा. बघा ठीक आहे. आता पुढे आपण बघूया PbBrO3 ट्वाइस. पुन्हा तोच इथं Pbचा पण विचारलाय आणि BrO3 चा पण विचारलाय. बाळांनो, जर तुम्हाला हे माहिती असेल, काय माहिती असेल की BrO3 याचा चार्ज काय असतो? मायनस. म्हणजे हा जो पूर्ण ग्रुप आहे BrO3 चा ऑक्सिडेशन नंबर किती असतो? -1. हे कधी? आत्ताचा चार्ट सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल. मग पहिल्यांदा मी PB चा काढतोय. PbBrO3 ट्वाइस. बेटा या पूर्ण आयनचा, पूर्ण पॉलीएटॉमिक आयनचा ऑक्सिडेशन नंबर किती घेतला आपण? -1, कारण त्याचा चार्ज असतोय. मग याच्यावरून PB चा किती घेतला तुम्ही? X. मग हा न्यूट्रल आहे. हा जर न्यूट्रल असेल तर त्याची सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर किती येणार आहे तुमचा? 0 येणार आहे. मग याचा अर्थ PB प्लस याचे 2 आहेत. कोणाचे? BrO3 चे इज इक्वल्स टू 0. सो X
प्लस 2 इंटू मायनस 1 बरोबर 0, x मायनस 2 बरोबर 0. सो x इज इक्वल्स टू प्लस 2. कोणाचा चार्ज आला हा बाळांनो? हा आला कोणाचा? पीबीचा, म्हणजे लीडचा ऑक्सिडेशन नंबर प्लस 2 आला. मग त्याच एक्झाम्पल मध्ये बीआर चा पण विचारलाय. मग बीआर चा काढताना काय करणार? BrO3 कोण असतो? मायनस. मग याच्यामध्ये बीआर चा माहिती नाही, तो आपण घेऊयात x. ऑक्सिजनचा घेतला किती? -2. हा आयन आहे. आयन असेल तर काय होणार आहे? सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू इट्स काय होईल? चार्ज. हा झाला चार्ज. मग चार्ज झाला असेल तर मग लिहिला ब्रोमिनचा 1 एटम, ऑक्सिजनचे 3 एटम बरोबर -1. मग झाला हा x प्लस 3 इंटू -2 बरोबर -1. x 3 दोन्ही किती झाला? 6 बरोबर -1. सो x बरोबर किती आला तुमचा? +5. कळतंय? म्हणजे असेही काही एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये येतील ज्याच्यामध्ये दोघांचाही ऑक्सिडेशन नंबर आपल्याला विचारला जाऊ शकतो. कळतं सगळ्यांना? ओके ओके ठीक आहे. आता लास्ट एक्झाम्पल आहे. लास्ट एक्झाम्पल ते आपण बघूया. चला कोणतं आहे बघा एक्झाम्पल. हा आता हे एक्झाम्पल तोंडी कसं सोडवायचं बघा. K6 FeOH6. आता प्रॅक्टिसनं तुम्हाला आलं पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे ना? मग हे परफेक्टनेस जाणवायचा कसा बघा. तोंडी कसं काढायचं. ठीक आहे. कोणाचा काढायचा बेटा आपल्याला? फेरसचा कॅल्क्युलेट करायचा आहे. पोटॅशियम पहिल्या ग्रुपमध्ये आहे +1. OH माहिती आहे सगळ्यांना. OH चा चार्ज किती असतो रे? OH चा चार्ज -1. कळतंय? मग याचा काढायचा आहे x. आता तोंडी तोंडी बघा. तोंडी सांगतो मी कसं. हा फेरस OH किती आहे? 6. एकाचा -1 म्हणजे 6 OH चा -6. पोटॅशियमचा किती आहे? +1. 6 आहे +6. +6 -6 0. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली तुमची? 0. नाही कळलं? बघा आणखीन एकदा. हा न्यूट्रल आहे. दिस इज द न्यूट्रल. न्यूट्रल असेल तर सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर किती येणार आहे तुमचा? 0. मग पोटॅशियमचे 6 आहेत प्लस फेरसचा एकच आयटम आहे प्लस OH चे किती ग्रुप आहे? 6. बरोबर. याच्यावर कुठं चार्ज नाहीये म्हणजे 0. सो 6 इंटू +1 +x प्लस 6 इंटू -1 बरोबर 0. हा झाला +6 प्लस x -6 बरोबर 0. म्हणजे x बरोबर काय झाला तुमचा? 0. कारण हा काय झाला? 0. कळतं सगळ्यांना? 100%? काय डाऊट नाहीये? असे कितीही एक्झाम्पल्स तुम्ही सोडवले, तुम्ही जितके एक्झाम्पल सोडवाल ना तितका तुमचा बेनिफिट होईल. आता 2 एक्झाम्पल्स आहेत की जे नेहमी परीक्षेला विचारतात. ते एक्झाम्पल्स आज आपण इथं बघूया. कोणते एक्झाम्पल्स आहेत ते. चला पहिला आहे H2SO5 आणि दुसरं एक्झाम्पल आहे H2S2O8. बाळांनो अशा एक्झाम्पल मध्ये काही एक्झाम्पल असे आहेत की डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्यांचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता येत नाही. समजा आपण जर डायरेक्ट फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केला तर काय होतंय ते आधी आपण बघूया. सो दिस इज द इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. काय इम्पॉर्टंट आहे ते तुमच्या लक्षात येईल बघा. आपल्याला इथे सल्फरचा कॅल्क्युलेट करायचा आहे. हायड्रोजनचा किती असतो? +1. ऑक्सिजनचा -2. मग सल्फरचा घेतला आपण x. हा न्यूट्रल आहे. दिस इज न्यूट्रल. न्यूट्रल असेल तर रूल काय? सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय असेल? 0. पुटअप करा. हायड्रोजनचे 2 एटम प्लस सल्फरचा 1 एटम, ऑक्सिजनचे 5 एटम बरोबर 0.
सो 2 इंटू +1 प्लस सल्फरचा x प्लस 5 इंटू -2 बरोबर 0. मग झाला हा +2 प्लस x -10 बरोबर 0, x -8 बरोबर 0. सो x इज इक्वल्स टू +8. मग सल्फरचा ऑक्सिडेशन स्टेट +8 येईल का, हा प्रश्न आहे. सल्फरचा ऑक्सिडेशन स्टेट +8 येणार नाही. दिस इज नॉट पॉसिबल. पॉसिबल नाही, कारण त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती त्याच्याकडे 6. मग लक्षात ठेवा, कोणत्याही ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त असत नसते, असूच शकत नाही. सल्फर मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 6. पण फॉर्म्युल्यानुसार याची ऑक्सिडेशन स्टेट काढली तर +8 आली, म्हणजे दिस इज रॉंग, हे चुकलं. मग अशा केस मध्ये काय करायचंय, आपल्याला याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. सो याचं स्ट्रक्चर ड्रॉ करूयात आपण. सल्फर आहे, सल्फरला 5 ऑक्सिजन आहेत. सो 1 2 बरोबर आहे. इथे एक ऑक्सिजन आला, इथे एक ऑक्सिजन आला. त्यानंतर इकडं एक OH, O बॉन्ड H, आणि इकडं मात्र आता पर ऑक्साइड लिंकेज आलं. कळतंय का आता प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट हायड्रोजनची किती आली बघा, +1. इथं ऑक्सिजनची -2. इथं किती आली, -2. इथं किती आली, -2. पण इथं त्याची -1 आली, बिकॉज दिस इज द पर ऑक्साइड लिंकेज. आणि इथे किती आली त्याची, +1. मग हे लिंकेज आपल्याला बघावं लागतं. म्हणून काही केसमध्ये वी हॅव टू ड्रॉ दी स्ट्रक्चर. आपल्याला त्याचं काय काढावं लागतं, स्ट्रक्चर काढावं लागतं. आणि स्ट्रक्चर वरून मग आपण आता सल्फरचा कॅल्क्युलेट करू शकतो. कसा आला बघा सल्फरचा 2 हायड्रोजन आहेत, है ना, प्लस हे 1 2 3 ऑक्सिजन वेगळे आहेत, आणि हे 2 ऑक्सिजन वेगळे आहेत, आणि प्लस तुमचा कोण आला, सल्फर बरोबर 0. मग या हायड्रोजनची किती आहे, +1. या 3 ऑक्सिजनची किती आहे, -2. या 2 ऑक्सिजनची आहे -1, प्लस सल्फर बरोबर 0. म्हणजे हे किती झाले, +2 -6 -2 प्लस सल्फरचा आपण किती घेतो, x बरोबर 0. मग हे किती आलं बघा, +2 -2 0, x बरोबर +6. सो दिस इज द correct oxidation number of sulfur, and ही ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे कारण ती त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इतके आले. कळतं सगळ्यांना. सो इन हायर केसेस, in some example, if the oxidation number is greater than the valence electron, at that point we have to draw the structure, and after drawing the structure you should determine the oxidation number. कळते सगळ्यांना. कारण इथं आपल्याला काय वाटतं, प्रत्येक 5ही ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, पण तसं तिथं नाहीये. 5 ऑक्सिजन पैकी 3 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, आणि या दोघांमध्ये परऑक्साइड लिंकेज आहे, हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. ठीक आहे बाळांनो. आता आणखीन एक एक्झाम्पल आहे, हे लास्ट एक्झाम्पल आहे. इथं आपण हे एक्झाम्पल्स थांबवणार आहे. याच्यामध्ये पण बघा, जर आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट केला, डायरेक्ट कसा, याचा किती, +1, ऑक्सिजनचा -2, सल्फरचा किती घेतला तुम्ही, x किती घेतला, x घेतला. मग डायरेक्ट तोंडी किती येतो बघा रे, तोंडी बे दोन्ही बे इथं किती आला, 8 दोन्ही 16, 16 मधून 2 गेले किती आला, 14 तिकडे गेले +14, है ना, त्याला भागिले 2 आहेत म्हणजे किती आला, +7. अजून पण हायर आला ना, अजून पण सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त आली, म्हणजे ही रॉंग आहे.
म्हणून आपल्याला याचं काय काढावं लागेल, आता स्ट्रक्चरच काढावं लागेल. वी हॅव टू ड्रॉ दी स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर 2 सल्फर आहेत, हे बघा 2 सल्फर, आणि ऑक्सिजन किती आहेत, 8 आहेत, म्हणजे याला 4 याला 4, आणि हायड्रोजन 2 आहेत, म्हणजे याला 1 याला 1. सो 4 ऑक्सिजन काढूयात. याला 2 याला 2, याला एक OH, याला एक OH, आणि दोघांच्या मध्ये दिस इज द पर ऑक्साइड लिंकेज. समजलं का आता? पर ऑक्साइड लिंकेज आलं म्हणजे हायड्रोजनचा किती, +1, याचा -2, याचा -2, याचा -2, -2, याचा पण -2, याचा +1, पण इथं काय आला त्याचा -1. मग सगळ्यांची बेरीज करा, 2 सल्फर आहेत त्याला डिवाइड करा, बघा किती येते. सो मग जर असं कॅल्क्युलेट केला, 2 हायड्रोजन आहेत प्लस बघा -2 चे किती आहेत, -2 चे 6 आहेत है ना, आणि +1 चे -1 चे 2 आहेत, बरोबर आहे, प्लस 2 सल्फर आहेत इज इक्वल्स टू 0. सो 2 into +1 प्लस 6 into -2 प्लस 2 into -1 प्लस 2x बरोबर 0. सो हा झाला +2 मायनस किती 12 -2 है ना, प्लस 2x बरोबर 0. मग हा +2 -2 कॅन्सल, 2x बरोबर -12, मग x बरोबर किती आला तुमचा, हा मायनस तिकडे गेल्यावर प्लस होणार आहे, दिस इज +6. कळतं सगळ्यांना? डायरेक्ट जर आपण x मेथडनी काढला तर तो +7 आला, विच इज हायर दॅन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, हेन्स दिस इज रॉंग. मग अशा केसमध्ये आपल्याला काय ड्रॉ करायचं, त्याचं स्ट्रक्चर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पुन्हा याच्या पुढचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.